शुभोदय बच्चों, कैसे हैं बच्चों। आज हम आईसी पाठ को जानने के लिए जा रहे हैं। जो यह पाठ 10वीं कक्षा के लिए भी बहुत महत्वपूर्ण पाठ है। 10वीं कक्षा में भी पब्लिक एग्जाम में इसके बारे में 5 अंक के प्रश्न पूछे जाएंगे। Dear friend, today we are going to learn one lesson which is important for 10th standard public exam also. And in 10th standard public exam they will ask 5 marks question based on this lesson. Okay, come to point. Dear students, when we want to give message, because we are living in society, हम ये समाज में जीवन बिता रहे हैं। समाज में अपने विचारों को, अपने अनुभवों को या अपने मन की बातों को दूसरों तक पहुंचाने के लिए कई माध्यम को अपनाते हैं। कई माध्यम, उनमें से एक माध्यम है, लिखित माध्यम है ಪತ್ರ. ನಾವು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಅಥವಾ ನಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆಗಳನ್ನು, ನಮ್ಮ ಅನುಭವಗಳನ್ನು ಬೇರೆಯವರವರೆಗೂ ತಲುಪಿಸೋದಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಿಸುವಂತಹ ಲಿಖಿತ ಮಾಧ್ಯಮದ ಒಂದು ರೂಪ पत्र. पत्र माने मानव के विचारों को एक दूसरे तक पहुंचाने के लिए उपयोगित लिखित माध्यम पत्र कहते हैं. The written media which we will follow to share our feelings, share our information is called a letter. ನಮ್ಮ ಅನುಭವಗಳನ್ನು, ನಮ್ಮ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಬೇರೆಯವರವರೆಗೂ ಮುಟ್ಟಿಸಲು ಉಪಯೋಗಿಸುವ ಲಿಖಿತ ಮಾಧ್ಯಮವನ್ನೇ ಪತ್ರ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. पत्र. पत्रों में 2 भेद रहता है, एक पारिवारिक, दूसरा व्यवहारिक. यानी पत्रों में 2 भेद, एक पारिवारिक पत्र, दूसरा है व्यवहारिक पत्र. व्यवहारिक पत्र. बच्चों, पारिवारिक पत्र माने जो कुटुंब या परिवार के सदस्यों के साथ, फैमिली लेटर कहते हैं अंग्रेजी में, कुटुंब के सदस्यों के साथ होने वाली पत्र व्यवहार को पारिवारिक पत्र कहते हैं. ಮನೆಯ ಅಥವಾ ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರೊಡನೆ ನಡೆಯುವಂತಹ ವ್ಯವಹಾರ ನಡೆಯುವಂತಹ ಪತ್ರವನ್ನು ನಾವು ಕೌಟುಂಬಿಕ ಪತ್ರ ಅಥವಾ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಲೆಟರ್ ಅಂತ इंग्लिश में करीती. उसी तरह व्यवहारिक पत्र माने व्यवहार के रूप में जो ये जी कचहरी जाइए या दफ्तर जाइए या स्कूल जाइए, जो एप्लीकेशन देते हैं, उन सब व्यवहार को हम व्यवहारिक पत्र कहते हैं. अंग्रेजी में बिजनेस लेटर कहते हैं, कन्नड़ में व्यवहारिक पत्र कहते हैं. कुटुंबದ सदस्य पारिवारिक पत्र में पिता के पत्र, पिता को पत्र, माता को पत्र, भाई को पत्र या बहन को पत्र, या मित्र को पत्र, ये सब पत्र व्यवहारिक पत्र में आ जाता है. यानी पिता के पत्र पुत्र के लिए, या पुत्र के पत्र पुत्र या पुत्री के पत्र पिता के लिए, माता की पत्र पुत्र के लिए या पुत्री के लिए, पुत्री या पुत्र के पत्र माता के लिए,
भाई का पत्र बहन के लिए, बहन का पत्र भाई के लिए, और मित्र का पत्र मित्र के लिए। इस तरह जो है ये सब पारिवारिक पत्र में आ जाता है। कौटुंबिक ಪತ್ರದಲ್ಲಿ ತಂದೆಯ ಪತ್ರ ಮಗನಿಗೆ, ಮಗನಿಂದ ಪತ್ರ ತಂದೆಗೆ, ತಾಯಿಯ ಪತ್ರ ಮಗ ಅಥವಾ ಮಗಳಿಗೆ, ಮಗ ಅಥವಾ ಮಗಳ ಪತ್ರ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ, ಅಣ್ಣನ ಪತ್ರ ತಂಗಿಗೆ, ತಂಗಿ ಅಥವಾ ತಮ್ಮನ ಪತ್ರ ಅಣ್ಣನಿಗೆ, ತಂಗಿಯ ಪತ್ರ ಅಕ್ಕನಿಗೆ, ಅಕ್ಕ ಅಥವಾ ತಂಗಿಯ ಪತ್ರ ಅಕ್ಕನಿಗೆ। और मित्र का पत्र ಅಂದರೆ ತಮ್ಮನ ಮಿತ್ರನ ಮಿತ್ರನ ಪತ್ರ ಮಿತ್ರನಿಗೆ, ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ಮಿತ್ರ ತನ್ನ ಇನ್ನೊಬ್ಬ ಮಿತ್ರನಿಗೆ ಬರೆಯುವಂಥ ಎಲ್ಲ ಪತ್ರಗಳನ್ನು ನಾವು ಮಿತ್ರಕ್ಕೆ ಪತ್ರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। और व्यवहारिक पत्र में सभी दफ्तरों के पत्र, सभी दफ्तरों के पत्र, उदाहरण के लिए छुट्टी पत्र, वर्गान पत्र और दाखलाती पत्र, एक म्युनिसिपालिटी के लिए पत्र, पुलिस स्टेशन के लिए पत्र, एक सरकार के लिए पत्र, एक मिनिस्टर के लिए पत्र, ये सब पत्र व्यवहारिक पत्र में आ जाता है। ಒಬ್ಬ ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿಗೆ ಬರೆಯುವಂಥ ಪತ್ರ ಆಗ್ಬೋದು, ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಟಿ.ಸಿ ಬೇಕು ಅಂತ ಕೇಳೋದಕ್ಕಾಗ್ಬೋದು, ಸ್ಕೂಲ್ ಅಡ್ಮಿಷನ್ ಆಗ್ಬೋದು, ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಲೀವ್ ಲೆಟರ್ ಆಗ್ಬೋದು, ಅಥವಾ ಒಂದು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಲೆಟರ್ ಆಗ್ಬೋದು, ಒಂದು ಡಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಲೆಟರ್, ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಗೆ ಲೆಟರ್ ಆಗ್ಬೋದು, ಅಥವಾ ಒಂದು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಪತ್ರ ಆಗ್ಬೋದು, ಎಲ್ಲವೂ ಸಹ ನಾವು ವ್ಯಾವಹಾರಿಕ ಪತ್ರದಲ್ಲಿ ಬರ್ತವೆ। ಆದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಮಗೆ 8ನೇ ತರಗತಿಗೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಬೇಕಾಗಿರೋದು ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ। ಇದು ನಿಮಗೆ ಕೇವಲ 8ನೇ ತರಗತಿಗೆ ಮಾತ್ರ ಸೀಮಿತ ಅಲ್ಲ, 9ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ, 10ನೇ ತರಗತಿ 10th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಆಲ್ಸೋ ಇಟ್ ಈಸ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ। ಇಟ್ ವಿಲ್ ಕಮ್ 5 ಮಾರ್ಕ್ಸ್, 5 ಮಾರ್ಕ್ಸ್ಗೆ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ 10ನೇ ತರಗತಿ ಪಬ್ಲಿಕ್ ಎಕ್ಸಾಮ್ಗೂ ಇರುತ್ತೆ। ಸೊ today we are going to discuss about ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ। ಸೊ ಅದರಿಂದ ಇವತ್ತು ನಾವು ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ, ಈ ಪಾಠವನ್ನ ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ। ಪ್ಲೀಸ್ ನೋಟ್ ಡೌನ್ ದಿಸ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್। बच्चों, पहले हम अपने पाठ्य पुस्तक में रहने वाले चुट्टी पत्र के पाठ को पढ़ेंगे, बाद में हम चुट्टी पत्र की रूपरेखा को देखेंगे। पहले टेक्स्ट बुक में रहने वाले पाठ को पढ़ेंगे। तो पाठ 8 चुट्टी पत्र। छात्र चुट्टी पत्र पर लिखना सीखते हैं। प्रेषक सुधा, 8वीं कक्षा, सरकारी हाई स्कूल मैसूर 570020। सेवा में कक्षा अध्यापक, सरकारी हाई स्कूल कुवेंपु नगर मैसूर 570020। दिनांक 3/10/2017। आदरणीय महोदय, विषय 3 दिन की छुट्टी की प्रार्थना हेतु उपर्युक्त विषय के संबंध में आपसे सविनय निवेदन है कि दिनांक 4/10/17 से दिनांक 6/10/17 तक मुझे अपने भाई की शादी में भाग लेने के लिए बेंगलुरु जाना है, इसलिए मैं विद्यालय नहीं आ सकती। अतः आपसे प्रार्थना करती हूँ कि इन 3 दिनों की छुट्टी देने की कृपा करें। धन्यवाद सहित आपकी आज्ञाकारी छात्रा सुधा, अभिभावक के हस्ताक्षर। बच्चों, इस छुट्टी पत्र में सुधा चिट्ठी पत्र लिख रही है। डियर स्टूडेंट, इन दिस लेटर राइटिंग, Sudha is writing a letter to her class teacher.
ತನ್ನ ತರಗತಿ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಒಂದು ರಜಾ ಅರ್ಜಿಯನ್ನ ಬರೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪ್ರೇಷಕ್ ಫ್ರಮ್ ಅಂತ, ಇಂದ ಅಂತ, ಸುಧಾ 8वीं कक्षा 8th स्टैंडर्ड स्टूडेंट, सरकारी हाई स्कूल मैसूर. She is writing to address is सेवा में. रवरिगे कक्षाध्यापक, क्लास टीचर, टू द क्लास टीचर, सरकारी हाई स्कूल कुवेंपु नगर मैसूरू, गवर्नमेंट हाई स्कूल कुवेंपु नगर मैसूर. आदरणीय महोदय, रेस्पेक्टेड टीचर, विषय, टॉपिक, सब्जेक्ट, 3 दिन की छुट्टी की प्रार्थना है तो 3 days लीव लेटर, सीकिंग ए लीव फॉर 3 days. उपर्युक्त विषय के संबंध में, उपर्युक्त मेंशनड अबो, उपर्युक्त मेंशनड अबो टॉपिक, सब्जेक्ट, आपसे निवेदन है कि आई एम रिक्वेस्टिंग यू 4/10/2017 to 6/10/2017 तक मेरे भाई की शादी में भाग लेने के लिए. फ्रॉम 4/10/2017 to 6/10/2017. So for 3 days I want attend my brother's marriage in Bangalore. So I can't attend the school. अतः आपसे प्रार्थना करती हूँ कि इन 3 दिनों की छुट्टी देने की कृपा करें. So I am requesting you to grant 3 days leave for me. आपकी आज्ञाकारी छात्रा, yours आज्ञाकारी, yours follower student सुधा. अभिभावक के हस्ताक्षर, parent signature. This is the format. So now we will go how to write a ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ. ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ. ಸುಧಾ ಅನ್ನೋಂಥ ಹುಡುಗಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಅಲ್ಲಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, 8ನೇ ಕ್ಲಾಸು. ಆ ಹುಡುಗಿ ತನ್ನ ಒಂದು ಕ್ಲಾಸಿನ ಟೀಚರ್ಗೆ ಲೀವ್ ಲೆಟರ್ನ ಅಥವಾ ರಜಾ ಪತ್ರವನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾಳೆ. ಆಕೆಯ ಒಂದು ಅಣ್ಣನಿಗೆ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಮದುವೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, 3 ದಿವಸ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಬರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ 4/10/2017ರಿಂದ 6/10/2017 ಬರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾಳೆ. ಸೊ ಈಗ ನಾವು ಇದು ಲೆಸನ್, ಇಲ್ಲಿ ಒರಿಜಿನಲ್ ಫಾರ್ಮೆಟ್, ಹೌ ಟು ರೈಟ್ ಎ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ, ಲೀವ್ ಲೆಟರ್, ಹೇಗೆ ನಾವು ಲೀವ್ ಲೆಟರ್ನ ಬರೀಬೇಕು. Dear students, before going to this one, we want to keep some basic knowledge of writing a leave letter. Basic knowledge ಏನು? The leave letter or any letter should be in a single side, single paper. ಯಾವುದೇ ರಜೆ ಅರ್ಜಿ ಆಗ್ಬೋದು ಅಥವಾ ಯಾವುದೇ ವ್ಯಾವಹಾರಿಕ ಪತ್ರ ಒಂದು ಪೇಜಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಇರಬೇಕು ಸಾಧ್ಯವಾದಷ್ಟು. ಒಂದು ವೇಳೆ ದೊಡ್ಡ ಲೆಟರ್ಸ್ ಇದ್ರೆ ಅದು ನಾವು ಬೇಕು ಅಂದ್ರೆ 2-3 ಪೇಜ್ಗಳಿಗೆ ಹೋಗ್ಬೋದು. ಆದರೆ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಅನ್ನೋದು ಮಾತ್ರ ನಮಗೆ ಸಿಂಗಲ್ ಪೇಜಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಅನ್ನೋದು ವ್ಯಾವಹಾರಿಕ ಪತ್ರಕ್ಕೆ ಬರೋದ್ರಿಂದ ಅದರಲ್ಲಿ ಫ್ರಮ್ ಅಡ್ರೆಸ್ ಇರಬೇಕು, ಟು ಅಡ್ರೆಸ್ ಇರಬೇಕು, ಡೇಟ್ ಇರಬೇಕು, ಪ್ರೊನೌನ್ಸಿಯೇಷನ್ ಇರಬೇಕು, ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಇರಬೇಕು. ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಅನ್ನೋದು ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಫಾರ್ ವ್ಯಾವಹಾರಿಕ ಪತ್ರ. ಫ್ಯಾಮಿಲಿ ಲೆಟರ್ಗೂ ವ್ಯಾವಹಾರಿಕ ಪತ್ರಗೂ ಇರುವಂಥ ವ್ಯತ್ಯಾಸವೇ ಅದು. ಫ್ಯಾಮಿಲಿ ಲೆಟರಲ್ಲಿ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಅನ್ನೋ ಟಾಪಿಕ್ಕೇ ಬರಲ್ಲ, ಆದರೆ ವ್ಯಾವಹಾರಿಕ ಪತ್ರದಲ್ಲಿ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್, ವಿಷಯ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ, ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ವಿಷಯ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಇದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಅಂಡ್ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರಿಕೆ ಅಭಿಭಾವಕ ಹಸ್ತಾಕ್ಷರ, ಪೇರೆಂಟ್ ಸಿಗ್ನೇಚರ್ ಮಸ್ಟ್ ಅಂಡ್ ಶುಡ್. ವಿತೌಟ್ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಪರ್ಮಿಷನ್ ಯು ಕಾಂಟ್ ಆಬ್ಸೆಂಟ್ ಫಾರ್ ದ ಕ್ಲಾಸ್. ಸೊ it is sure that your parent signature must need for a leave letter. This is basic knowledge. Now we are going for one typical model of a leave letter. How to write a leave letter? ಹೇಗೆ कैसे लिखना है छुट्टी पत्र. मैं इधर मुझे स्थल की अभाव के कारण
The shortage of place I am writing in 2 pages, but you should write in a single page. So first I am taking 1 page. So this is one single page. Dear student, here first we are going to write pressure. Pressure. Here I am not mentioning any name. You can write your names here. ಇಲ್ಲಿ ನಾನು ಯಾವುದೇ ಹೆಸರನ್ನ ನಾನು ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡಲ್ಲ. ನೀವು ನಿಮ್ಮ ಹೆಸರನ್ನ ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡಬಹುದು. ಇಲ್ಲಿ ನಾನು ನೇಮ್ ಬದಲಾಗಿ ಆ ಬಾ ಕಾ ಅಂತ ಮಾಡ್ತಾನೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ನೀವು ನಿಮ್ಮ ನೇಮ್ ಅನ್ನ ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡಬಹುದು. ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್, 8वीं कक्षा. You should write which standard you are. 8वीं कक्षा. SFS प्रौढशाला. Yes. Yes. प्रौढशाला. चिंतामणि. So here over. Opposite of प्रेषक दिनांक. दिनांक 15/9/2020. और नेक्स्ट सेवा में टू फ्रॉम दिस इज टू सेवा में कक्षाध्यापक. कक्षाध्यापक SFS प्रौढशाला. चिंतामणि. SFS प्रौढशाला चिंतामणि. Here for me 1 page is finished, so I am taking 1 more page here, but you can write in single page. Next pronunciation. महोदय जी, आदरणीय महोदय जी. आदरणीय महोदय जी. विषय. For विषय in textbook they give for I want to go for my brother's marriage, so I needed 3 days leave. Here I am giving model of a because of sickness I needed 2 days leave. ಯಾಕಂದ್ರೆ ಸೇಮ್ ಅದೇ ಕೊಟ್ಟರೆ ಅಲ್ಲಿರೋದು ನಾ ಅಲ್ಲೇ ಬರ್ದಂಗೆ ಆಗುತ್ತೆ. ಅದರ ಬದಲಾಗಿ ನಾನೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನನಗೆ ಜ್ವರ ಬಂದಿರೋ ಕಾರಣ 2 ದಿವಸ ರಜಾವನ್ನ ಕೊಡಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ. ಸೊ ಐ ಆಮ್ ಚೇಂಜಿಂಗ್ ದ ಮಾಡಲ್. ಇಟ್ ಈಸ್ ಬೋತ್ ಆರ್ ಸೇಮ್, ಓನ್ಲಿ ಟಾಪಿಕ್ ಇಸ್ चेंज. बुखार के कारण 2 दिन की छुट्टी मांगते हुए बुखार के कारण 2 दिन की छुट्टी मांगते हुए. Now body of the letter. उपर्युक्त विषय के संबंध में आपसे निवेदन है कि
मुझे कल रात से बुखार आ रही है, डॉक्टर ने सलाह दिया कि 2 दिन विश्राम करो। अतः मैं दिनांक 15/9/2020 से 16/9/2020 तक पाठशाला नहीं आ पाऊंगा। अतः आप मुझे 2 दिन की छुट्टी प्रदान करें। धन्यवाद। आपकी आज्ञाकारी छात्र। अभिभावक के हस्ताक्षर। Here our rocker. हाँ बच्चों, यही है छुट्टी पत्र की एक रूपरेखा। अब भी मैं समझता हूँ आपको अब छुट्टी पत्र लिखना आ गया है। इस तालिका के आधार पर या इस रूपरेखा के आधार पर आप ये छुट्टी पत्र को लिखकर मुझे पोस्ट कीजिए। धन्यवाद।